आणि फायनली आम्ही आता मालवण बीचवर एंटर झालो आहोत. तर फायनली आम्ही मालवणच्या बीचवर आलेले आहेत. गाडी तिकडे पार्क केली कारण बीचवर ऑलमोस्ट इथपर्यंत पाणी येतं आहे आणि आम्हाला तिथे सिंधुदुर्गवर जायचं होता. तिथं सध्या एंट्री बंद आहेत. तर मला बीचवर फिरून जाऊ. नंतर तिकडे बघा ते महाराजांचं तुम्हाला फक्त दिसतं तिकडे जाऊ आम्ही. तिथं राजकोट मस्त बनवलेलं आहे आणि आता चहा आणि मॅगी बनवणार आम्ही. इथं मस्त वाटायचं बीच घोड्या बिड्या तुम्हाला दाखवलं. तर चहा पण रेडी होते. मस्त चहा झाल्यानंतर समोर बीच, हातात चहा आणि या होडीत असा बसून व्ह्यू करणार आहे. चला या मग तुम्ही पण. नुसतं व्हिडिओ कशाला बघता, या आत्ताच या. देऊ हात. मॅडम मॅडम चहा मॅडम. घ्या लवकर मॅडम. याच्यामध्ये खावा. डिश भारी आहे ना मॅडम. आता आम्ही मॅगी बनवतो इकडे. अरे बघ बीचवर चहा पिते तू काय. आम्ही चला. इथं मॅगी पण चालू आहे एक साईडला. इकडं मला चहा घेतलेला आहे मी. इकडे आमची अंजली चायवर ताव मारते. मॅगी पण लवकर होईल आणि आमची मॅगी झालेली आहे. ही खायला बघितले का. कुकरमध्ये पास्ता आणि कुकरमध्ये मॅगी आम्ही बनवलंय. नाच करा पण आमचा कुठं. अरे बापरे. माग बघ कसं वाटतं बीचला येऊन. दिला ना धप्पा. असू दे घे. पुढच्या कुठल्या लोकेशनला जायचं आपण. घरी घरी घरी. पास्ता पण रेडी झालेला आहे. या पास्ता खायला. आणि यो अंजलीचा मित्र. माझी नेहमीची गोष्ट म्हणजे चार्जर विसरणे आणि तो मी परत त्या रिसॉर्टवर विसरलोय. पण इथली माणसं चांगली आहेत. जवळपास आम्ही अर्धा तास पुढं आलो आणि त्यानंतर आम्हाला एक फोन करून सांगितलं की तुझं चार्जर आम्हाला भेटलाय. आम्ही सांगितलं नव्हतं का राहिलंय. त्याही स्वतःहून फोन केला. तो आता बघू जाताना परत तिकट त्याच वेळेने जाऊ तेव्हा आम्ही परत घेऊ. चला आता मालवण झालं. आता पुढे चाललो. आणि समजा आता येऊ मोठाच घेतोय कारण भांडी घासायला पण आम्ही डायरेक्ट बिस्लरी यूज करतो. साधा कामच नाही ना. चला बाटली घेतली. चला आता परत पुढच्या सफरला आम्ही निघालोत. राजगड फोर्टवर आलोत. लय भारी व्ह्यू आहे इथं. आणि आमची मम्मी ऐकतच नाही. बोलते मला इथं पाण्यामध्ये पाय धुवायचे पण तिला कडदा बसवले. महाराजांची कसली भारी सुंदर मूर्ती आहे. आता मी वरती बघायला जाऊ. मम्मी एवढी वरती जाऊ शकत नाही कारण मम्मीला आम्ही इथं बसू खुर्चीमध्ये सावलीत. 15 इथेशी आणले मम्मीचा फोटोशूट आणि मी तुला चांगलं करायचं आहे. इथून फोटो कर महाराजांच्या वाटी. मम्मी जिद्दी आहे म्हणजे करेगा तर करेगा. आम्ही बोलू नको नाही जाईनच बोलते.
ह्याच्यापेक्षा स्कार्फ घ्यायला पाहिजे होती ना. मम्मीची अजून कुठली विश लिस्ट राहिले, बकेट लिस्ट राहिले का बघ बाबा. आता काय फोटो व्हिडिओ काढते. तर फोटोचा पागलपण एवढा धोधो रक्त निघायला लागला पायाला. मी बोलत चल पुढं जाऊ. नको नको, पहिले पहिले फोटो काढून घेऊ नंतर जाऊ. काय बोलू, इथून दिसते मस्त सिंधुदुर्ग. तर मॅडमचा प्रथम उपचार चालू आहे. तुळशीचं पाणी लावलं पिठाने, तरी पण बोलते चला चला फोटो काढू फोटो काढू. काय करायचं आहे कमेंटमध्ये करा. काय ते तुम्ही जात ज्ञान सांगा कमेंटमध्ये. मी पहिले सिंगल होतो तेव्हा कुठे फिरायला आलो ना, 1760 मोबाईल भरेपर्यंत फोटो काढतो. आता माझं लग्न आलं आहे, मी आता माझ्या बायकोला घेऊन आले. फक्त तिचं फोन भरेपर्यंत फोटो काढ. हो हो, तुझाच फोटो काढा. फोटोग्राफर मीच आहे ना तुझा, तिथंच फोटो काढायला मिळाले. तुमच्याबरोबर असं झालं आहे, लग्न कराल तर बायकोबरोबर फिरायला कधी जाऊ नका. तुमचा फोटो नाही भेटणार, मोबाईलमध्ये तिचं फोटो जाम भेटतील. फोडून दर्शन झालं आहे महाराजांचा केलं आहे. आणि मी मम्मीला येताना येणार ना, कारण लय वरती. तर मम्मीला आम्ही सावलीमध्ये बसत ठेवलं. तर मम्मी तुम्हाला दिसतंय का, फार झोपले इथून शांत. बाबा तर बैठतात मस्ती में. चला जाऊन तिथे दाखवतो कोकम सोडा पियाला. हो हो, पहिले मी फिरायला यायचो, आता मी हिचं फक्त फोटो काढायला येतो. मस्त आहे ना, तुम्ही पण करा, लग्न समजेल. आता कुठे तिथे फोटो काढायचा, तिथे काढू. चला आता आम्ही इथनं निघू. गाडी पण आमची आलेली आहे. आता पुढचा तुम्हाला सांगतो कुठं जाऊ ते. कंटिन्यू राहा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करा नक्की. पुढचा ब्लॉग, पुढची व्हिडिओ जरी मोठा व्हिडिओ झाली ही व्हिडिओ पुढची कंटिन्यू मी नेक्स्ट व्हिडिओ टाकेन. जर नाही झाली तर इथंच कंटिन्यू असेल. आता आम्ही परत त्याच आम्ही रिसॉर्टला थांबलो, तिथं आलो कारण त्या चार्जर आम्हाला घ्यायचा होता. आणि त्या आम्हाला परत चार्जर दिला आठवणीने, त्यामुळं थँक्स. आता आम्ही तो चार्जर वगैरे घेतला आहे. त्याचा पुढं आलो, एक मस्त रोड साईडलाच एक मस्त व्ह्यू आहे बघा. तिथं आम्ही साईडला थांबलो होतो. आता आम्हाला भूक लागली, तर आता आज व्हेजच बनवणार आहोत. तो आमच्यासाठी फक्त प्रीतम आहे, तो व्हेज नाही खाणार. तर त्याला कालची व्हेज मच्छी राहिली होती, तो खाणार आहे. आणि आमच्यासाठी आता जेवण चालू आहे. आज पण 2:30 वाजलेले आहेत. काल आम्ही 3:30च्या नंतर जेवलो आणि आज पण ऑलमोस्ट तेवढा टाईम होईल. पण जाऊ दे, काय प्रॉब्लेम नाही. रोड ट्रिप आहे तो, किधर भी रुकने का, खाने का, एन्जॉय करणे का. चला, बघितलं ना पूर्ण सिरीज ब्लॉग. इथपर्यंत ज्यांनी व्हिडिओ बघितले ना त्याच्यासाठी मनापासून थँक्यू. बरं वाटतं इथपर्यंत तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर. जे एंडचे माझे फोटोज बघणं क्लिक केलेले आहेत, तर कसं वाटतं. पनवेल टू मालवण सिरीज संपेल, अजून 4-5 पार्ट येतील त्यानंतर. बरं वाटायला लागले, तुम्ही पण चांगले सपोर्ट करतायत, व्ह्यू येत आहेत. पण अजून कमेंट पाहिजेत मला, कसे वाटतं ते तुम्ही सांगा ना.
आणि यापुढे पण ही सिरीज संपल्यानंतर अजून तुम्हाला अशी सिरीज पाहिजे का डेली ब्लॉग पाहिजे ते पण कमेंट करून सांगा. तुमच्यासाठी काय पण माझी यूट्यूब फॅमिली. आणि मला हेच आवडतं करायला. जॉब तर करतोच मी, पण जे एडिटिंग व्हिडिओ घेतल्यानंतर त्याची एडिटिंग करायची, नंतर ते व्हिडिओ शेअर करायचे आणि मग ते कमेंट वाचायचे. वाव, दॅट फिलिंग चुम्मा. चला मग भेटूया पुढच्या पार्टमध्ये. आणि हां, मी जिथे गेलो होतो ना तिथे तुम्ही नक्की जावा. महाराजांच्या एकदम सुंदर आणि एकदम प्रचंड भव्य मूर्ती तिथेशी आहे आणि तिथलं वातावरण एकदम शांत आहे, खूप सुंदर वाटतं. तर भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. आणि हां, कमेंट नक्की करा यार, कमेंट करा. मी कमेंटला प्रत्येक कमेंटला रिप्लाय देतो. भेटूया पुढच्या पार्टमध्ये. बाय बाय.